झालं की दुपारच्या वेळात प्रत्येक घरामध्ये ती घरातली महिला स्वेटर तरी करायची किंवा नक्षी पिशव्या विणायच्या. आणि तो एक वेगळा काळ होता. टी व्ही पण नसायचे, त्याच्यामुळे सिरियलचा मोह नव्हता. आणि त्याच्यामुळे अशा खूप चांगल्या गोष्टी महिला अनेक वर्ष करायच्या. आणि त्याच्यामुळे महिला थकायच्या पण कमी आणि त्यांची बोटं पण ॲक्टिव्ह राहायची, कारण का त्या बिझी राहायच्या. आता आपण फक्त रिमोटच दाबतो, त्याच्यामुळे आपलं काय काय दुखायला लागलं. पण मला खूप आनंद वाटतो आहे की महिलांच्या माध्यमातून, ताईंच्या प्रयत्नातून वैशालीताई आणि त्यांची सगळी एवढी मोठी टीम आहे जे अत्यंत उत्तम काम महिला सबलीकरणबद्दल करते. मी वैशालीताई तुमचं आणि तुमच्या टीमचं मनपूर्वक आभार मानते, कौतुक करते. मी आता प्रशांत दादाचं भाषण ऐकत होते. मला कळत नव्हतं की उसकी हिम्मत की दाद देनी चाहिए की क्या. की तुमच्या भाषणाचं कौतुक करायचं का टीका करायची, अशी मी कन्फ्यूज आहे. असं नाही, पण गंमत वाटत होती की ते आपले बसले होते. त्यांनी तर काही चूक केली नव्हती. पोलीस ठाण्यावर त्यांनी काही केलं नाही तरी त्यांच्यावर केस झाली. त्यांची आपल्या वहिनी त्यांना म्हणत होत्या, म्हणजे त्यांना हिम्मत देत होता की पोलीस स्टेशनला यायचं का घरीच येत आहे जेवायला. म्हणजे गंमत बघा, एखाद्या लढाईला जाणारा जेव्हा माणूस असतो तो केव्हा लढू शकतो, जेव्हा पूर्ण ताकदीने त्याला घरातून साथ मिळते. आणि प्रशांत दादांचं ह्याच्यात कौतुक जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त वहिनींचं आहे, कारण का त्या रडत बसल्या नाही. त्यांनी ठरवलं आहे की आपला नवरा सत्याच्या बाजूने आहे आणि तो लढतोय. त्यांनी शिवीगाळ केलेली आहे आणि त्याच्यावर खोटी केस होते, तरी त्याच्यावर जो काय अन्याय होईल मी त्याची अर्धांगिणी फक्त नावापुरतं नाही आहे, त्याच्या सगळ्या संघर्षाच्या काळात पण मी ताकदीने त्याच्यावर उभी राहणार आहे. हे आपल्याला ह्याच्यातून शिकायचं आणि हीच महिलांमधली ताकद आहे. पुरुषांना नेहमी वाटतं की पुरुषा जास्ती आपल्यापेक्षा ताकदवर आहे, असं नाही आहे. एखादी छोटीशी घटना झाली ना तर एखादी महिला पटकन रडते, पण तिच्यावर जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा ती पदर खोचते आणि जबाबदारीने कामाला लागते. हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि इतिहास आहे. आज तुम्ही रविवार असला तरी एवढ्या मोठ्या संख्येने आलाय. मी विचार करत होते यांची मुलं कुठे असतील. नवऱ्याकडे ठेवून आलाय, काही जणी नवरा कामावर गेल्या म्हणून त्यांना घेऊन आले. पण किती काम तुम्ही करता बघा. म्हणजे तुम्ही कामही करता, रविवारची सुट्टी करता, म्हणजे सकाळी उठता, पाणी भरता, नियोजन करता, स्वयंपाक करता, नवऱ्याला ऑफिसला डबा करता, मुलांना घरी शाळेत पाठवता, त्याच्यानंतर स्वतःची कामं करता, बचत गटाची कामं करता, संध्याकाळी परत घरी जाता, परत स्वयंपाक करता, अभ्यास करता. नवरा आला की नवरा रिमोट घेतो, तुम्ही भाकरी करायला जाता. आणि हा सगळा जो त्याग आहे, कदाचित तुम्हाला टी व्ही सिरियल पाहिजे असेल, पण तेव्हा नवऱ्याचं क्रिकेट चालू असतं. मग क्रिकेट पाहिलं जातं का सिरियल? पण मग तो त्याग तुम्ही करतात. आणि अखंड प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की मी कमी जेवले, मी त्याग केला, याचा अर्थ मी एक आदर्श माता आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, आदर्श म्हणजे तो आदर्श नाही. तुम्हाला कळलं ना? आदर्श म्हणजे चांगलं, पण आदर्श माता म्हणजे फक्त जी त्याग करते अशी नाही. खरी आदर्श माता आहे जी त्याग करत नाही, पण स्वतःचीही काळजी घेते आणि कुटुंबाचीही काळजी घेते. स्वतः पहिलं स्वतःवर प्रेम करायला शिका. जेव्हा स्वतःवर कराल तेव्हा दुसऱ्यांवर जास्त करू शकाल. त्याच्यामुळे मी ताईंना, वैशालीताईंना विनंती करीन की आपल्या ह्या सगळ्या जो ग्रुप आहे, पहिलं त्याचं एक मेडिकल सर्टिफिकेट आहे का ते करायला पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांसाठी हेमोग्लोबिनचा एक कार्यक्रम आपण सगळे मिळून तुमच्यासाठी करू. आणि सर्वायकल कॅन्सरचा, कारण का कामं होत राहतील, विकास होत राहील, कामं होत राहतील, ब्रिज येईल, मेट्रो येईल, पण माझी कंबर जेव्हा दुखते ना तेव्हा ना तो मेट्रो माझ्या कामाची आहे ना माझ्या. तेव्हा मला असं वाटतं आता बास, आता मी नाही काही करू शकत. तेव्हा ना तो रस्ता ना मेट्रो कोणी माझ्या कामाला येत नाही, ना मुलं शाळेत असतात, नवरा कामावर असतो. तेव्हा ते दुःख आणि सहन आपल्यालाच करायचं असतं.
मला खरं सांगा, तुमच्यापैकी कोणीतरी हेमोग्लोबिन चेक केलंय का? कोणीतरी केलं? एकीने पण नाही. एकीने पण नाही. हा, मग ज्यांनी केलंय त्यांचं किती आहे हेमोग्लोबिन? किती? 7 आहे. लाज वाटते का सांगायला? कपाळावर हात मारून घेतलाय मी. 7. किती असायला पाहिजे माहितीये का? किती? आणि हसत सांगतेय. आता मी तुझ्या नवऱ्यालाच पकडणार. प्रशांत दादा, आधी उसको हस्बैंड को उठा लो, अभी उसको पहिला फायरिंग देंगे. बाकी कोणाचं आहे अजून? वा 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 वा, काय कौतुकाने सांगते. नाही नाही, किती कौतुकाने सांगते. 8 म्हणजे हिच्यापेक्षा मी गुंजभर पुढे काका. आणि वा वा वा, हिची दृष्ट काढा. किती? 11, 11, 8, 7, 12. वा वा वा, हिच्यासाठी काका टाळ्या वाजवा. 11.5. कुठे? नागांना इंग्लिश स्कूल. काकांमध्ये 11.5. असं बोलू नका, सगळ्या उद्या काकांच्या दारात उभ्या राहतील नोकरी द्या म्हणून. दुसरं आणि अय्या, हिचा सत्कारच करा. ही 5 आहे. 5 आहे उसका. मग चक्कर येऊन पडली का नाही? आणि 13 आहे. 5 मग चक्कर आली का? 5. आता किती आहे? आता 9 झाले. आपण असं करूया, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता नियम करूया की, खरंच सांगते काका, की वर्षातून एकदा आपण पक्षानेच हेमोग्लोबिनचा कार्यक्रम घेतलाच पाहिजे. हे आपण करू. आपण असं करू, त्या ह्यांचा घेऊ. असं करू, पक्षाच्या फॉर्ममध्ये महिलांना एक एक्स्ट्रा टाकू. हेमोग्लोबिन किती? खरंच सांगते अहो, पक्षवाढी, इलेक्शन हे सगळं येत जाईल. जान आहे तो जान आहे. त्याच्यामुळे 5 बीज परत सांगायचं नाही मला. मला आता 3 महिन्यात 12 करूनच पाहिजे. आणि कुणाला काही सूचना बोला. 11:30 नॉट बॅड. आणि व्यासपीठावर वरचे सगळी गँग गप आहे, बघितलं का? किती? 11, 11, 11, 14, 13, 12, 10. तुम्ही बघताय या सगळ्या ॲक्टिव्ह महिला आहेत. त्यांच्या प्रत्येकीचं हेमोग्लोबिन 10च्या वरती, म्हणून त्या पळापळ करू शकतात. 8 आणि 7 असलं तर चक्कर. नाही तर हे दुखतंय आणि ते दुखतंय. तिला कार्याध्यक्षपद देणार आहे. आता पत्र द्यायचं नाही. 3 महिन्यांनी हेमोग्लोबिन वेटिंगवर ठेवायचं. बरोबर काका? वेटिंगवर ठेवा पत्र. हेमोग्लोबिन वाढलं 10, 12, 11, 12 झाल्यावर पत्र. तोपर्यंत नो पद. हिचं इन वेटिंग. जागा मोकळी ठेवायची. पण खरंच आहे, तुम्ही म्हणजे हा चेष्टेचा भाग सोडा. ऑन अ व्हेरी सिरियस नोट मी तुम्हाला सांगते की स्वतःवर प्रेम एवढ्यासाठीच करा की तुम्ही बऱ्या राहिला तरच तुम्ही घरातलं सगळं करू शकाल. त्याच्यामुळे स्वतःची तब्येतीची काळजी ही घेतलीच पाहिजे, म्हणून माझा आग्रह आहे. आणि तुमचं हेमोग्लोबिन वाढवायला फार काही खात बसायला नाही. आता उद्यापासून वडापाव खाल म्हणलं, ताई म्हणल्या वजन वाढवा. मी वजन वाढवायला म्हणत नाही, मी हेमोग्लोबिन वाढवायला म्हणते. पाल्याची भाजी खाता का नाही? हा, मग खा ना रोज पाल्याची भाजी. काय प्रॉब्लेम आहे? एवढीशी बनवायची, ती सगळ्यांना वाटून टाकायची. उष्टीन मुलांनी टाकलेली स्वतः खायची. करेक्ट? त्यामुळे माझी विनंती राहील की आपण सगळ्यांनी हा जो गट आहे हा फक्त काही इलेक्शन प्रचार एवढा पुरता नाही आहे. तुम्ही कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि स्वतःची तब्येत ही जपली पाहिजे. तुम्ही जेव्हा एक आदर्श राहाल तेव्हा दुसऱ्यांच्या समोर आदर्श राहाल. यू हॅव टू बी अ रोल मॉडेल. स्वतः एक आदर्श रोल मॉडेल राहा, तेव्हा लोक तुमच्या मागे येतील. आणि ते फक्त रोल मॉडेल भाषणातून नाही, भाषणातून पण आणि स्वतःच्या कृतीतून पण झालं पाहिजे. आता ताई उठून म्हणल्या की नाही,
मी एवढी धावपळ करते, माझं 13 आहे, या म्हणल्याच की नाही त्यांचं 14 आहे. मग त्या चांगले रोल मॉडेल्स आहेत तुमच्यासाठी, त्याच्यामुळे त्याचा एक आदर्श तुम्ही ठेवला पाहिजे. आता मी महागाईचं यांचं ऐकलंच. आज सकाळी मी एक प्रेस कॉन्फरन्स करत होते, एक ताई मला भेटायला आल्या आणि त्या म्हणल्या जरा थांबा प्रेस. म्हटलं काय झालं? म्हटलं अरे बापरे, आता लाईव्हच चाललं आहे पुऱ्या महाराष्ट्राला, काय या ताई म्हणतात मला. ते झाले बघा माझं एक काम आहे तुमच्याकडे. म्हटलं काय काम आहे? म्हणजे ती महागाई कमी करा पहिली. दमात घेतलं की नाही मला, ॲक्च्युली त्या बाईने मला दमात घेतला. जायला महागाई कमी करायची, इलेक्शन लढायचं, जिंकून यायचं आणि पार्लमेंटला गेल्यावर पहिलं भाषण महागाईवर करायचं. खरं आहे की महागाई आज काय सांग, डाळ दूध काय स्वस्त आहे मला सांग, कांदा शिक्षण काय स्वस्त झालं? काहीच स्वस्त झालं नाही. आणि आज राज्याच्या समोर 2 अतिशय गंभीरचे प्रश्न आहेत. एक म्हणजे महागाई आणि दुसरं म्हणजे बेरोजगारी. हे दोन्ही गंभीर प्रश्न आहेत. आणि या राज्यात भ्रष्टाचार तर काही संपतच नाही. तुम्हाला पेटीएम माहिती आहे सगळ्यांना? पेटीएम नोटबंदी झाली, सगळ्यांना वाटलं मोठ्याचे पैसे गेले, बरं झालं खाल्ले होते ना, बरं झालं म्हणला की नाही एकामेकाला. मला खरं सांगा किती वर्ष झाली हो नोटबंदी होऊन? 8. आज जेव्हा धाड पडते तेव्हा टी व्हीवर बघता का हो पैशाच्या थप्प्या थप्प्या थप्प्या. मग जर भारतीय जनता पक्षाने नोटबंदी केली, मग या नोटा कुठल्या आल्या हो? मग धाडीत तर नोटा नाही मिळाल्या पाहिजे. मग कोण छापतंय आणि कुणाच्या नोटा आहेत ह्या? बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणला पेटीएममध्ये पैसे भरायचे, बरोबर. केळं घेतलं फोनवरनं पेटीएम केलं, शाळं घेतलं पेटीएममध्ये पैसे भरले, तिकडून किराणा माल घेतला पेटीएम, अरे पानवाला पण 10 रुपयाचं पेटीएम. पेटीएममध्ये, हे मी म्हणत नाही आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते पेटीएममध्ये 27,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला आहे. किती? मला आता मी एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर मला पण माहिती नाही. 27,000 कोटीमध्ये शून्य किती? बोलो परत. चला, 1 कोटीमध्ये किती एवढं तर सांगा. बघा, मी मगाशी एका भाषणात सांगितलं, मगाशी मी एका भाषणामध्ये हिशोब चुकीचा केला होता, कारण मला व्यवहार जमतच नाही, त्याच्यामुळे अजून कन्फ्युजन चाललं आहे. 7, 8, 9, 10 आपण व्यवहार, भ्रष्टाचार आणि काम. व्यवहार आपल्याला जमत नाही कारण आपण भ्रष्टाचार करत नाही, बरोबर. त्याच्यामुळे 1 कोटीत किती शून्य आणि 70 कोटीमध्ये शून्य आणि 27 कोटीमध्ये शून्य आम्हाला नाही माहिती, कारण का आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. आम्ही कष्टाने पैसे कमवतो, आम्ही ते खर्च करतो आणि शांत सुखात राहतो. पण 27,000 कोटी रुपयाचा पेटीएमचा जो भ्रष्टाचार झाला, ते मी आरोप करत नाही आहे, हे RBI म्हणते. आणि कुणाचे जे 27,000 कोटी? हे सर्वसामान्य गरिबाचे, तुमच्या भाजीवालेचे, तुमच्या किराणा मालाचे. आत्ता सकाळी बातमी आली की 3 महिने अजून दिलेत पेटीएमला त्यांचं नियोजन करायला. जर नियोजन नीट झालं तर ते 27,000 कोटी रुपयाचं भ्रष्टाचार कसा झाला, कोणी केला, हे सगळं आता आपल्याला कळेल. तुम्ही विचार करा की भारतीय जनता पक्ष काय सांगून आली, ना खाऊंगा ना खाने दूंगा, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार. आठवता का? म्हणजे महंगाई कमी करणार, भ्रष्टाचार कमी करणार. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही मला सांगा की माझं बरोबर आहे का चुकतंय. मी पार्लमेंटच्या आशीर्वादाने गेले आणि मी पार्लमेंट सुरू झालं की आज जाते, संपल्याशिवाय जातच नाही तिथून बाहेर घरी. तर दुपारची वेळ होती, 4-5 वाजता. निर्मला सीतारामन माहिती आहेत का सगळ्यांना? या देशाच्या अर्थमंत्री आल्या आणि एक कागद ठेवला आमच्यासमोर. म्हणलं काय कागद आणलाय? तर म्हणले हा काँग्रेसचा भ्रष्टाचार आम्ही आणलाय. काँग्रेसचा कुठला भ्रष्टाचार? ते म्हणले काँग्रेस पार्टी या देशातली सगळ्यात भ्रष्ट पार्टी. असं आम्हाला वाटत नाही. ठीक आहे, मनमोहन सिंग साहेबांच्या वाली एवढा भ्रष्टाचार केला, हा घ्या त्याचा पांढरा कागद, असं म्हणून आम्हाला दाखवला. म्हटलं द्या बाबा, अभ्यास तर करू दे. ते म्हणले याच्यावर उद्या चर्चा होणार. हो, आम्हाला माहिती होतं त्याच्यात काही नव्हतं, आम्ही आपलं चाललं. त्याच्यात लिहिलं होतं आदर्श घोटाळा. कुठला आदर्श घोटाळा? बघितलं, ठीक आहे, राहून दिलं. म्हटलं आता उद्या बघूया काय भाषण करतात. आणि ही झाली गुरुवारची गोष्ट. झाला शुक्रवार.
शुक्रवारी 11:15 वाजता भारतीय जनता पक्षाचे खासदार उभे राहिले आणि म्हणाले या देशामध्ये विधवा महिलांचा पैसा घेऊन भ्रष्टाचार जर कोणी केला असेल तो काँग्रेस पक्षाने केलाय आणि त्याला जबाबदार आहेत अशोक चव्हाण. मी म्हणत नाहीये काका, गैरसमज नसावे. तुम्हाला वाटतं मी आरोप केला? मी आरोप केलेला हा भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाणांचं नाव घेऊन केला. झाला गुरुवारी कागद, शुक्रवारी आरोप, शनिवार रविवार काही नाही. रविवारी सकाळी 7:30 मी TV लावला घरातून निघताना काय बातम्या आहेत बघायला. ज्ञानदा नाव माहिती आहे का सगळ्यांना? ती ABP माझ्यावर येते 8 वाजता सकाळी, माहिती आहे ना ज्ञानदा. ब्रेकिंग न्यूज म्हणलं हिची कसली ब्रेकिंग न्यूज सकाळी 7 वाजता? तर म्हणे अशोक चव्हाण नॉट रिचेबल. सकाळी माणूस योगा करत असेल, सकाळी ही कशाला त्याला फोन करते नॉट रिचेबल? तिला काहीतरी बातमी असेल. नॉट रिचेबल म्हणजे जाऊ दे, आपल्याला काय करायचं, अशोक चव्हाण नॉट रिचेबल. मी गेले कामावर. 2 वाजता प्रेसवाल्यांचा फोन आला, कुठे आहात? म्हटलं मी मतदारसंघात आहे. का हो? ते म्हणले असं झालंय की अशोक चव्हाण BJPत चालले. म्हटलं असं होणार नाही हो. शुक्रवारीच भारतीय जनता पक्षाने सांगितलंय विधवांचे पैसे खाणारा या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी कोण? तर त्या माणसाचं अशोक चव्हाण असं भारतीय जनता पक्ष म्हणते. त्यांना कसं भारतीय जनता पक्षात गेलो? काहीतरी बोलताय तुम्ही. तर त्याच्यावरती असं म्हणाले की प्रवेश आहे 2 वाजता, दुपारी 2 वाजता ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मंगळवारी फॉर्म भरला आणि बुधवारी ते राज्यसभेचे ना एकदा खासदार झाले. म्हणजे ज्या माणसावर तुम्ही विधवा महिलांचे पैसे खाण्याचा आरोप केला त्या माणसाला तुम्ही 4 दिवसात तुमच्या पक्षात घेतला. मग भारतीय जनता पार्टी आहे का ती भ्रष्ट जुमला पार्टी आहे? हे तुम्ही मला, ती भारतीय जनता पार्टी आहे का ती काय भ्रष्ट जुमला पार्टी? भ्रष्ट कळतं, ती भ्रष्टाचारी आहे. जुमला म्हणजे काय माहितीये का? जुमला म्हणजे 15 लाख आले का? त्यांनी म्हणले होते की नाही 15 लाख दिन आले का अकाउंटला? आले असते तर माझं भाषण ऐकायला कशाला गेला? आता तिकडे तुमची कुठली ती छोटी 1 लाख 2 लाख रुपयाची गाडी नॅनो घेऊन नवऱ्यावर गावभर फिरत बसला असता. माझं भाषण ऐकायला कशाला आला असता? 15 लाख दिले असते तर. खरं आहे की नाही सांगा? भ्रष्टाचारी ते आहेत, जुमलेबाज आहे. 15 लाख आले नाहीत. 2 कोटी नोकऱ्या आला का? नाही. भ्रष्टाचार मुक्त भारत झाला का? नाही. महागाई कमी झाली का? नाही. याला जुमलेबाजी, आपण मराठीत थापा म्हणतो ना, त्याला हिंदीत जुमला म्हणतात. त्यामुळे भ्रष्ट आहेत, जुमलेबाज आहेत आणि पक्ष आहे त्यांचा. त्याच्यामुळे आता बाज झाली 10 वर्ष फसवाफसवी. आता प्रशांत दादा म्हणाले की आरक्षण, कुठलं आरक्षण हो? मी मगाशी जाहिरात बघितली. एक मुलगी होती आज सकाळी का काल रात्री TV बघताना, ती म्हणली हा आणि मातीचा सन्मान आहे, ही मुलींचं हे राज्य आहे. कुठल्या मुलीला यांनी केलंय हो? काय गोपीनाथ मुंडे साहेबांचं उभं आयुष्य त्यांच्या भारतीय जनता पक्षाची सेवा करायची गेली. त्यांची मुलगी आज अडचणीत आहे का हो? भारतीय जनता पक्ष त्यांच्याबरोबर उभा? विरोधात होते तेव्हा मुंडे साहेब लढले, पण आज पंकजाताईच्या बरोबर एक तरी BJPचा माणूस आहे का बघा? भ्रष्ट आरोप केलेले अशोक चव्हाणांना तुम्ही पद देता, पण ज्या माणसांनी उभं आयुष्य भारतीय जनता पक्षासाठी दिलं त्या गोपीनाथ मुंडेंच्या मुलींसाठी तुम्हाला वेळ नाही. माझं भाषण चुकत असेल तर सांगा. ती त्यांची मुलगी नाही आहे? इथे आपल्या वारज्याच्या इथे पुढे संध्याकाळी 8:30 वाजता एका मुलीवर वार झाला की नाही? कोयता गँग फिरते की नाही? मग त्या तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या किंवा आपल्या मुली नाही आहेत काय? तुम्ही विचार करा की महिलांसाठी गॅस सिलेंडर ज्याचा उल्लेख प्रशांत दादांनी केला, 450 रुपयाचा 1000ला घातलेला, तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या मुली नाही आहात. मग तुम्ही कुठल्या मुलीचं भलं केलंय हो? भ्रष्टाचार वाढला, महागाई वाढली, महिलांवरचे अत्याचार वाढले, मग कुणाचं भलं झालंय? अरे साक्षी
साक्षी मलिक या देशाची मुलगी आहे. कुस्ती माहिती आहे की नाही? साक्षी मलिकनी काय आणलं होतं? मेडल आणलं होतं ऑलिम्पिकवरनं, सुवर्ण पदक. काका, साक्षी मलिक ही भारताची मुलगी नाही का? तिने आरोप प्रत्यारोप केले, त्याचं उत्तर आम्ही सगळे गेलो तिच्या आंदोलनाला, पण त्या मंत्रालयाच्या 5 मिनिटावर होता, एक मंत्री आला नाही, एक. मग हे महिलांच्या बाजूनीचं सरकार आहे? हे पूर्णपणे महिलांच्या विरोधी सरकार आहे. ज्यावेळी आदरणीय पवार साहेबांनी आरक्षण आणलं, आरक्षण अनाऊन्स केलं, पुढच्या इलेक्शन त्याची अंमलबजावणी झाली. आमच्याकडे दिल्लीला आरक्षण दिलं, चेक काढला आरक्षणाचा, नाव आपलं लिहिलं, सही केली, पण तारीख नाही लिहिली. त्यामुळे आपल्या पत्रात काय पडलं या सरकारमुळे? 10 वर्ष यांचं सरकार आहे. मला खरं सांगा, आपण असा विचार करू, आपला विचार म्हणजे काँग्रेसचा आणि भारतीय जनता, आपण फक्त दाहिनीचा विचार करू, बाकीचं दुनियेचं राहू द्या. मला फक्त उत्तर द्या की हे तुम्हाला बीजेपीने दिलं का काँग्रेसने दिलं? तुमच्या घरात वीज कोणी आणली हो? ह्या भागातला रस्ता कोणी केला? तुमची मुलं ज्या शाळेत जातात ती कोणी केली? ही वास्तू कोणी बांधली? तुमची बँक कोणी काढली? तुमचा मोबाईल कुणाच्या काळात आला? तुम्ही आज ज्या हॉस्पिटलमध्ये जातात तिथले हॉस्पिटल कोणी काढलं? कोणी काढलं? मग रोटी कपडा और मकान, गटर, मीटर, वॉटर सगळं काँग्रेसने दिलं. मग ह्यानी काय तुमच्या पदरात पाडलं? नी महागाई तुमच्या पदरात पाडली, बेरोजगारी, पुण्याचा ट्रॅफिक, पुण्याचं पाणी. अहो, मी पण तुमच्यासारखी नागरिक आहे. इथून घरी जायला 1 तास लागतो मला. कधी या, सकाळ दुपार संध्याकाळ. 1 तास गेलं तर म्हणायचं रामकृष्ण हरी, वा वा, आज 1 तासात आलो. पेट्रोल डिझेल काय स्वस्त नाही आहे ना, वेळ स्वस्त आहे कोणाला. पोल्युशन वाढले, सगळ्यांची पोरं खोकत असतात. आमची पोरं लहान होती ना तर तुमच्यासारखी खोकायची नाही. तुमची पोरांना सारखं सर्दी खोकला असतो की नाही? कोण आहे त्याला जबाबदार? हे सरकार आहे. सगळं काम एकाच वेळेस काढले. रस्त्याचं पण काम तेव्हाच, मेट्रोचं पण का देवा. इथे रस्ता बनवायचा, मग खोदायचा, मग परत रस्ता खोदायचा, करतात की नाही? मग हा भ्रष्टाचार नाही आहे? महिना जाब नाही विचारायचा? 5 वर्ष 24/7 त्यांनी सांगितलं होतं की नाही भारतीय जनता पक्षाने, भ्रष्ट जुमला पार्टी, की तुम्हाला 24 तास पाणी दिलं का? 24 तास पाणी मीटर बसवलं. मग जास्त महाग झालं, घ्या तुमच्या पत्रात हे पुढच्या वेळेस विचारलं की हे पण सांगा. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. सत्ता येते आणि जाते हो, त्याची काय मी फिकर करत नाही. आणि कोणाची मक्तेदारी नाही आहे की जन्माला आलो ते सत्तेतच आलो आणि आयुष्यभर सत्तेत राहणार. अरे खाली हात आए और खाली हात जाएंगे. काय करायचं हे सगळं बियॉन्ड? लोकांची सेवा करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी मी राजकारणात आले. त्याच्यामुळे राजकारण म्हणजे नुसतं घरं फोडा, इन्कम टॅक्स, ईडी तरी माहिती होती का हो 5 वर्षापूर्वी तुम्हाला? आज कोणी भारतीय जनता पक्षात गेला की आपण म्हणतो ईडी वाटतं आली त्याच्या घरी. जे जे काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात गेले ते सगळे ईडीवाले होते का नाही? मग त्यांनी भ्रष्टाचार केला का नाही? मग ते आता कुठल्या पक्षात आहेत? मग तुम्हाला भ्रष्ट पक्ष पाहिजे का तुम्हाला स्वच्छ पक्ष पाहिजे? मग जर स्वच्छ पक्ष हवा असेल तर तुम्हाला आज नंतर तुतारीच्या मागेच उभं राहावं लागेल, कारण का ही एक नवीन नांदी आहे. मी 15 वर्ष काम करते या राज्यात, 15 वर्ष खासदार आहे. भारतीय जनता पक्ष पण म्हणतं की सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी आहे. हे माझे विरोधक पण मान्य करतात. माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर, कशाला चालायला पाहिजे? आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय, नवऱ्याचं काय काम इकडे? आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला, खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही. त्याचं काय इकडे तिकडे जाय? कशाला माझ्या नवऱ्यानी? तुम्हाला असं पाहिजे जिथे माझा नवरा येऊन भाषण करेल, चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे? नवऱ्यानी कॅन्टीनमध्ये बसायचं, माझा नवरा येत नाही. पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंटमध्ये. बायको आत गेली की कॅन्टीनमध्ये बसायचं पर्स घेऊन. चेष्टा नाही करत, आय एम सिरियस. मी चेष्टा करत नाही आहे. पार्लमेंटमध्ये नोटपॅड लागतो मॅडम, पर्स नाही लागती. मा पर्समध्ये कुठे पैसे देणार आहोत?
तिथे नोटपॅड आणि पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग पार्लमेंटमध्ये जाता येतं. आणि नवऱ्याला त्या एरियामध्ये तिथे कुठे अलाउड नसतं, कॅन्टीन में भेटो. मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार? जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळेंना पाठवते, भाषण करतील, द्याल का मला मतं? कुणाकडे बघून मतं देणार, मी का सदानंद सुळे? जाणार कोण तिथे? त्याच्यामुळे विचार करून मतदान करा. कितीही सदानंद सुळेंनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंटमध्ये मला जाऊन बोलायचं, विषय मला तिथे जाऊन मांडायचे आणि तिथे लढायचं पण मलाच आहे. तिकडे तुमची ही महागाईचे बोलताय ना तुम्ही, महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, 10 विरोधातले, 38 त्यांच्या त्यांच्या बाजूचे आहेत. 38 पैकी एकाने तरी 5 वर्ष महागाईचा म तरी काढलाय का? चुपचाप बसतात आणि तिथे फक्त त्यांच्या प्रधानमंत्र्यांचं कौतुक करत बसतात. त्यांचा महागाईशी काही संबंध नाही, बेरोजगारीशी काही संबंध नाही, कोयता गँगशी काही संबंध नाही, वारज्याच्या ट्रॅफिकशी काही संबंध नाही, सिंहगडचं मेट्रोचं काम नाही झालं तरी काही संबंध नाही. ते आपलं जय जयकार करत बसणार तिकडे. आणि ते पण सांगितल्यावर इशाराला टाळी वाजवा की टाळी वाजवा, उभं म्हटला की उभं. बस हम लोग ऐसा नाही करते. आम्हाला ही लोकशाही आहे, दडपशाही नाही चालणार. लोक भीती दाखवतात, फोन करतात, बस हम डरनेवाले नाही आहे. आरेला आम्हाला कारेही म्हणता येतं, पण आम्ही म्हणत नाही आहे, कारण का आम्ही प्रभू श्रीरामाचं नाव नुसतं घेत नाही, मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेऊन काम करते. त्याच्यामुळे मला माझी एक महिला म्हणून मर्यादा माहिती आहे. मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. मी रामकृष्ण हरी आणि म्हणून रामाचं नाव माझ्या तोंडात असतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणता ना, मग हरीचं नाव जर मुखात असेल तर चुकीचं बोलालच कसं? बरोबर आहे ना? प्रियांकाने अप्रुव्हल दिलंय मला की माझं भाषण बरोबर चाललं. त्याच्यामुळे ह्या वेळीस मतदान करताना विचार करून मतदान करा. कुणाला तुम्ही मतदान करता? जर तुम्ही ही तुतारी कसली, ती तुतारी, ही तुतारी एक नांदी आहे. कशाची नांदी आहे? ही भ्रष्टाचाराच्या विरोधातली नांदी आहे, ही महागाईच्या विरोधातली नांदी आहे, ही बेरोजगारीच्या विरोधात आम्ही लढणार आहे त्याची नांदी आहे. आणि 3 कार्यक्रम घेऊन आम्ही कामाला लागलो. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा मायबाप जनतेची, सन्मान महिलांचा, शेतकऱ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा, आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा. त्याच्यामुळे आपला जे काही भूमिका आज आहे ही महाराष्ट्रासाठी आहे. आणि दिल्लीसमोर आजपर्यंत महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही. त्याच्यामुळे मी छत्रपतींचं नाव घेऊ शकते. जे आता छोट्या छोट्या कामासाठी दिल्लीला पळतात ना, तुमको छत्रपती का नाम लेने का अधिकार नाही. त्याच्यामुळे ही तुतारी आहे, ही सेवा, सन्मान आणि स्वाभिमानाची आहे. आणि मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. तुमच्या आशीर्वादामुळे दिल्लीत माझा नंबर पार्लमेंटमध्ये पहिला येतो आणि ते मार्क माझे वडील देत नाहीत मला. मी पार्लमेंटमध्ये जेव्हा उभी राहते तिथे मार्क देणारे भारतीय जनता पक्षाचे असतात. कॉपी करके फर्स्ट नहीं आती, मैं खुद के जिम्मे पे आती हूँ. आणि मी का लढते? कारण का माझा प्रयत्न आहे की जर एक सुप्रिया पवारांच्या सुळेंच्या घरातली या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढली तर प्रत्येक घरामध्ये एक सुप्रिया असेल जी सगळ्या या चुकीच्या गोष्टींना नाही म्हणेल. आपण एकीमेकीला साथ देऊया. आणि तुम्हाला भ्रष्टाचार चालतो का? मला नाही चालत. कशासाठी? कुणाचे पैसे आहेत? आणि म्हणतात ना विकास केला, काय स्वतःच्या खिशातून पैसे दिले? आम्ही टॅक्स भरतो, त्या पैशातून विकास होतो. कोणी स्वतःच्या खिशातून मी हे केलं, मी ते केलं, ओ वा वा वा. तुमच्या घरातलं सांगा, इथलं सांगू नका. तुम्ही इथले सेवक आहात, आमच्या डोक्यावर नाही बसायचं. तुम्ही जे काम करताय, मी तुमची लोकप्रतिनिधी आहे. तुम्ही म्हणाल ते मी करायचंय. तुम्हाला महागाई वाटते, मी बोललं पाहिजे. तुम्हाला बेरोजगारी वाटते, मी बोललं पाहिजे, सत्तेत असू दे किंवा विरोधात. त्यामुळे सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने तुम्ही विचार करा. लोक येतील, जातील, जाहिराती येतील, पण शेवटी आपल्या सुखदुःखात कोण असतं आणि कोण आपला लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला बसेल अशाच व्यक्तीला मतदान करा आणि मेरिटवर करा. मी आता जी मतं मागते ती मेरिटवर मागते आणि मी मतं मागते. सदानंद सुळेला मतं मागायला फिरवत नाही.
गाववाडी वस्तीवर मी फिरते. आणि असंच असलं पाहिजे. तुम्ही कोण नोकरीवर जाता का इथे कोणी? तुम्ही कुठलं काम करता? घरकाम करता. जाईल का नवरा तिकडे घरकाम करायला? तो वेगळं काम करतो ना, तो लुडबुडतो का तुमच्या कामात? तुम्ही त्याच्या कामात नाही आणि त्याच्यात. तसंच असलं पाहिजे. माझी पण खासदारकी माझी आहे, माझ्या नवऱ्याची काय लुडबुड करायची गरज नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही जेव्हा चपात्या लाटता सगळ्यांकडे जाता तेव्हा नवरा येतो का लुडबुड करायला? तुम्ही त्याच्या लुडबुड करायला जाता का? हां, त्याच्यामध्ये सदानंद सुळे तुमचं आमच्यासारखंच आहे. माझं सदानंद आतिक्या खंडाला त्यांनी मुंबईतलं करायचं आणि मी इथलं बघायचं. खरंच आहे. कारण का अशाच व्यक्तीला मतदान करा जो स्वतः पार्लमेंटमध्ये उभा राहील आणि तुम्हाला न्याय देईल. आणि माझा तुम्हाला ट्रॅक रेकॉर्ड माहिती आहे. आणखीन एक सांगते, मग लोक म्हणतील परिवारवाद. माझा परिवारवाद नव्हता. मी जेव्हा लोकसभा मी 2009 पहिली लढले. काका चव्हाणांना विचारा, 2 वर्ष आधी मी दौरे करत होते की नाही? 2 वर्ष मी मतदारसंघ पिंजून ह्यांच्या सगळ्या, मला कुठे माहिती होतं दायरी काय आणि सिंहगड काय. सिंहगडावर पिकनिकला जात होतो. कोण ओळखत होतं कोणाला तिकडे? डोंजे कुठे कुणाला माहिती होतं? कुठल्या तरी लग्नाला गेलं एवढंच माहिती होतं. मी इलेक्शन लढायच्या आधी 2 वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघातलं गाव वाडी वस्ती फिरले होते ह्यांच्या सगळ्यांच्या मदतीने. कारण अहो लोकप्रतिनिधी आहे मी. कॉपी करून पास नाही होणार. नवऱ्यानी पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं. अरे सुप्रिया सुले खुद करूंगी और खुद पास होगी, खुद के मान्यते. त्याच्यामुळे आज सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. लोक येतील, ऐकायचं, जनाचं करायचं. त्याच्यामुळे तुम्ही स्वाभिमानी मुली आहात, महिला आहात. मुली म्हटल्यावर सगळ्यांनाच आवडतं. मी जरा महिला म्हटल्यावर काही चेहरे पडले, पण हरकत नाही. तुम्ही या सगळ्या गोष्टीचा सगळ्याची माहिती घ्या. आणि 3 वेळा मला मोठ्या संख्येने आपण मतदान करून संधी दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि पुन्हा एप्रिलमध्ये तुतारीच्या शेजारचं बटन दाबून पुन्हा एकदा ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा आवाज म्हणून दिल्लीला जायची मला संधी द्या, एवढीच विनम्र विनंती करते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.